एक कल्पना करा, एका राज्याचा भरलेला दरबार आहे, राजा सिंहासनावर बसलाय आणि अचानक असं काहीतरी घडतं की तो इतका आश्चर्यचकित होतो की अक्षरशः तोंडात बोट घालतो. आता एका राजाला निःशब्द व्हावं असं काय घडलं असेल? ह्याच प्रश्नाचं उत्तर दडलंय आपल्या आजच्या चर्चेत. आपल्याकडे एक स्रोत आहे, पंढरीचा चाकर आणि सोन्याची परतफेड. हा फक्त 3 कडव्यांचा एक छोटा अभंग आहे, पण या 3 कडव्यांमध्ये एक अख्खी कथा आहे, ड्रामा आहे, सस्पेन्स आहे आणि एक खूप मोठा संदेशही आहे. आणि ही फक्त एक गोष्ट नाहीये बरं का. महाराष्ट्राला ज्या भक्ती परंपरेने बदलून टाकलं त्या मोठ्या चळवळीचं हे एक म्हणजे जिवंत उदाहरण आहे. यात देव राजा नाही तर सेवक आहे, मंदिरात नाही तर आपल्यात आहे. हा जो विचार आहे ना, त्याचा स्फोट आपल्याला या 3 कडव्यांमध्ये दिसतो. पहिलीच ओळ आपल्याला धक्का देते, झाला महार पंढरीनाथ. अरे वा, म्हणजे काय विलक्षण सुरुवात आहे ही. इथे थेट सांगितलंय की पंढरपूरचा विठ्ठल, तो पंढरीनाथ, स्वतः एका महार व्यक्तीचं रूप घेऊन आलाय. बरोबर. आणि हा शब्दप्रयोग त्या काळात किती धाडसी असेल याची कल्पना करा. महार हा शब्द म्हणजे तो फक्त एका जातीचा उल्लेख नाही. हो, त्यामागे खूप काही आहे. हो, त्यामागे एक सामाजिक उतरंड आहे, अस्पृश्यता आहे, अवहेलना आहे. आणि देव नेमकं तेच रूप निवडतो. तो राजा किंवा ब्राह्मण म्हणून नाही येत, तो सर्वात वंचित, सर्वात नम्र रूप धारण करतो. आणि त्याचं वर्णन तर बघा, ते असं काही आहे की डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. नेसला मळीन चिंधोटी, घेतली हातामधी काठी, घोंगडी टाकली पाठी. म्हणजे अंगावर मळकी, फाटलेली वस्त्र. हो, हातात एक साधी काठी आणि पाठीवर एक घोंगडी. हे कुठल्याही अँगलने देवाचं रूप वाटत नाही. अजिबात नाही. हे चित्र आहे एका अत्यंत गरीब, कष्टकरी माणसाचं. इथेच तर या वर्णनाचं खरं सामर्थ्य आहे. भक्ती चळवळीने देवाच्या संकल्पनेलाच जमिनीवर आणलं. तो देव्हाऱ्यातला देव नाही, तो तुमच्या आमच्यातला आहे. आणि मग तो दरबारात येऊन काय करतो? तो करतो जोहार दरबारात. जोहार हा शब्द हां, तर खालच्या जातीतील लोक वरिष्ठांना अभिवादन करताना वापरायचे, बरोबर? अगदी बरोबर. म्हणजे विचार करा, जगाचा मालक तो पंढरीनाथ स्वतःला इतक्या नम्र भूमिकेत ठेवतोय की तो एका मानवी राजाला जोहार करतोय. हां, म्हणजे हे एक प्रकारचं राजकीय विधान पण झाला मग, की देव कोणत्याही सामाजिक नियमांपेक्षा मोठा आहे हे दाखवण्यासाठी. नक्कीच. हे धार्मिक तर आहेच, पण त्यासोबतच एक अत्यंत प्रभावी सामाजिक आणि राजकीय विधान आहे. देव स्वतः खालच्या मानल्या जाणाऱ्या जातीचं रूप घेतो, त्यांचेच शब्द वापरतो आणि त्या संपूर्ण व्यवस्थेच्या पायावरच एक प्रश्नचिन्ह निर्माण करतो. तो कृतीतून सांगतोय की माझ्यासाठी कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. कमाल आहे. म्हणजे दरबारातले सगळेच गोंधळले असतील. ठीक आहे, म्हणजे जगाचा मालक एका गरीब रूपात राजाला जोहार करत उभा आहे. पण तो तिथे आलाय का? त्याने पुढे काय केलं हे तर त्याहूनही अनपेक्षित आहे. बरोबर. कारण आतापर्यंत फक्त त्याच्या रूपाने आणि वागण्याने आश्चर्य वाटत होतं. आता त्याच्या कृतीने धक्का बसायची वेळ येणार होती. दुसऱ्या कडव्यात आपल्याला याचं उत्तर मिळतं. त्याच्या मुंडेशात बांधिली चिठ्ठी, म्हणजे डोक्याला जे वस्त्र बांधलंय त्यात एक चिठ्ठी आहे. पण मला एक गोष्ट नाही कळली. तो जर जगजेठी आहे, म्हणजे जगाचा मालक, तर तो चिठ्ठी लांबून का फेकतो? फेकतो दुरून जगजेठी. खूप चांगला प्रश्न आहे. वरवड पाहताय विचित्र वाटू शकतं, पण याचे 2 अर्थ आहेत जे एकाच वेळी लागू होतात. एक सामाजिक आणि दुसरा आध्यात्मिक. अच्छा. सामाजिक अर्थ असा की त्या काळात अस्पृश्यतेचे जे नियम होते त्यामुळे कदाचित त्याला राजाच्या जवळ जायला परवानगी नसेल. म्हणजे त्याला भाग पाडलं गेलं असेल असं करायला. हो, त्यातून त्यावेळच्या सामाजिक वास्तवाचं एक चित्रण दिसतं. आणि दुसरा आध्यात्मिक अर्थ. दुसरा अर्थ त्याच्या जगजेठी या उल्लेखातच आहे. तो जगाचा मालक आहे, त्याला कोणाच्या जवळ जाण्याची गरजच नाही. त्याचा संदेश, त्याचा आदेश तो कुठूनही पोचवू शकतो. यात एक प्रकारचा दैवी आत्मविश्वास आहे. वा, म्हणजे एकाच कृतीत नम्रता पण आहे आणि अधिकार पण. अगदी. तो एकाच वेळी सामाजिक नियमांनी बांधलेला दिसतो, पण त्याच क्षणी तो त्या नियमांच्या कितीतरी पलीकडचा आहे. मग सर्वात महत्वाचा प्रश्न, त्या चिठ्ठीत असं काय होतं? नाही, त्यात मागणी नव्हती. उलट त्यात एक हिशोब होता, एक पावती होती. चिठ्ठीत लिहिलं होतं, दामाजीने विकली जी काठी त्याचं घ्यावं दाम पदरात. म्हणजे दामाजी पंतांनी जे काही विकलं आहे त्याचे पैसे घ्या. यामागे कथा आहे. त्या प्रांतात भयंकर दुष्काळ पडला होता. लोक अन्नाशिवाय मरत होते. दामाजी सरकारी खजिनदार होते.
आणि त्यांनी लोकांचं दुःख बघून सरकारी कोठारातलं धान्य वाटून टाकलं. अरे बापरे. आणि मग राजाला हे कळलं असेल, त्यांच्यावर आरोप आला असेल. अगदी बरोबर. त्यांच्यावर सरकारी खजिना लुटल्याचा आरोप आला तेव्हा स्वतः विठ्ठल एका चाकराचं, सेवकाचं रूप घेऊन ती किंमत मोजायला आता धान्याचे पैसे द्यायला आला होता. म्हणजे ती चिठ्ठी म्हणजे एक प्रकारची पावती होती. देव आपल्या भक्ताचं सांसारिक कर्ज फेडायला आला होता. हो, तो इथे पूजा किंवा भक्ती स्वीकारायला नाही आलेला, तो एका व्यावहारिक समस्येवर तोडगा घेऊन आलाय. हे खूपच सुंदर आहे. म्हणजे देव फक्त मोक्ष किंवा आशीर्वाद देत नाही, तर तो तुमच्या रोजच्या आयुष्यातल्या अडचणींमध्ये धावून येतो. हो, आणि म्हणूनच भक्तिमार्ग हा कर्मकांडापेक्षा वेगळा आहे. इथे देव आणि भक्तामध्ये एक वैयक्तिक प्रेमाचं नातं आहे. देव तुमच्यासाठी चाकरही बनतो. तर त्याने ही चिठ्ठी फेकली, राजाने ती वाचली असेल, पण नुसत्या चिठ्ठीने काय होणार? पैसे कुठे आहेत? आणि इथेच या कथेचा कळस येतो. तिसरं कडवं. हो, कारण आता जे घडणार आहे ते पूर्णपणे अलौकिक आहे, तर्काच्या पलीकडचं. ती परतफेड कशी होते? काही चिल्लर पैसे नाही, तर खळा खळा ओतिल्या मोहरा. तो शब्दप्रयोग बघा, खळा खळा. तो आवाज आपल्या कानात घुमतोय जणू. सोन्याच्या मोहरांचा खणखणाट. विचार करा त्या दृश्याचा. तो मळकट कपड्यातला माणूस आणि त्याच्या घोंगडीतून खळाखळा असा आवाज करत सोन्याच्या मोहरांचा ढीग लागतोय. हाच तो दैवी चमत्कार. देवाने दिलेली मदत ही कधीच जेमतेम नसते. ती अफाट असते, कल्पनेच्या पलीकडची असते. एका गरीब दिसणाऱ्या माणसाच्या झोळीतून सोन्याच्या मोहरांचा ढीगच्या ढीग ओतला जातो. ही एका क्षणात त्याच्या खऱ्या स्वरूपाची, त्याच्या अमर्याद सामर्थ्याची एक झलक आहे. आणि यावर दरबाराची प्रतिक्रिया, ती तर अप्रतिम आहे. ढीग बघून चमकल्या नजरा. सगळ्यांचे डोळे दिपून जातायत. क्षणभर विश्वासच बसत नाहीये कुणाचा. पण यातली सर्वात सुंदर ओळ म्हणजे शहा घाली बोट तोंडात. हो, ही ओळ खूप महत्वाची आहे. खुद्द राजा, तो बादशाह, जो त्या दरबारातला सर्वात शक्तिशाली माणूस आहे, तो हे पाहून इतका अचंबित होतो की आश्चर्यचकित होऊन तोंडात बोट घालतो. तोंडात बोट घालणं हे फक्त आश्चर्याचं प्रतीक नाही बरं का. ते अविश्वासाचं आणि समोरच्याच्या सामर्थ्यापुढे नतमस्तक होण्याचं प्रतीक आहे. त्या एका क्षणात राजाचा अहंकार, त्याची सत्ता, त्याचा खजिना हे सगळं त्या दैवी चमत्कारापुढे फिक्कं पडलं. म्हणजे एका सामान्य दिसणाऱ्या माणसाच्या कृतीनं राजाला निःशब्द केलं. बरोबर. हे दाखवतं की दैवी शक्ती ही मानवी सत्तेच्या कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे. त्याला स्वतःच्या सत्तेच्या मर्यादांची जाणीव झाली असेल. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? या काही ओव्यांमधनं आपण श्रद्धा, सामाजिक समानता आणि देवाच्या स्वरूपाबद्दलची एक विलक्षण कथा पाहिली. हो, आणि याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर हाच विचार महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचा गाभा आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत सगळ्यांनी हेच सांगितलं की बाह्य कर्मकांडापेक्षा आतून येणारी भक्ती श्रेष्ठ आहे. अगदी. जातीपातीच्या भिंतींपेक्षा मानवी समानता महत्वाची आहे. आणि देवाशी एक प्रेमळ, वैयक्तिक नातं जोडता येतं. हा अभंग म्हणजे त्या संपूर्ण तत्वज्ञानाचं एक लहान पण नाट्यमय रूप आहे. खरंच, देव महार होतो, तो चाकर होतो, तो एका भक्ताची परतफेड करतो आणि राजाला आश्चर्यचकित करतो. इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या अभंगात देव एका सांसारिक कर्जाची परतफेड दैवी संपत्तीने करतो. हे आपल्याला एका वेगळ्या विचाराकडे घेऊन जातं. कोणत्या? आपल्या आयुष्यात अशी कोणती कर्ज किंवा अडचणी असतात, मग त्या आर्थिक असोत, भावनिक असोत, आणि त्यांची परतफेड किंवा मदत कोणत्या अनपेक्षित रूपात, कोणत्या अनपेक्षित व्यक्तीच्या माध्यमातून येऊ शकते. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. घडतं तेव्हा आपण ते स्वीकारतो का? अत्यंत अनपेक्षित रूपात आलेल्या देवत्वाला ओळखण्यासाठी, त्याला स्वीकारण्यासाठी नेमकं काय लागतं? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर शोधणं हाच या अभंगाचा खरा अनुभव आहे.